हा जो रस्ता आहे ना, हा पान बाजार हर्षद सोसायटी आणि मुख्य म्हणजे हा वॉर्ड क्रमांक 170 एल वॉर्डच्या अखत्यारीत येणारा हा रस्ता आहे. हा रस्ता तुम्ही बघितलात, इथनं पेशंट जातात सोमय हॉस्पिटलचे. आज या रस्त्याची दुर्दशा बघा. रात्री काळोखात कुठे काय खड्ड्यामध्ये पेशंट, कुठे गाडी आपटली, काय झालं, आतमधला पेशंट अजून दगावला, तर याला जबाबदार कोण? याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी प्रशासन घेणार का? आता काळोखात इथे पाऊस पडला, कुठे काय खड्ड्यात काय झालं, दिसतो का आपल्याला पावसात? काय की हा खड्ड्यांचा रस्ता आहे, मुलगा पडू शकतो. याच्यासाठी आहे की हा रस्ता लोकांसाठी बनवलेला आहे की हा कोणासाठी? हा कॉन्ट्रॅक्टर हा कोण आहे? ह्याला तुम्ही उचलून काय ह्याच्यावर कारवाई करणार का? इकडे बरीचशी लोकं होती, त्या लोकांना ह्या रस्त्यासाठी तुम्ही पुनर्वसन पण न करता त्यांना पूर्ण त्यांचे झोपड्या वगैरे तोडून त्यांना रस्त्यावर आणलंय. आमदार आहेत, खासदार, त्यांना विसर पडलेली का काय जनता? आमदार, खासदार, नगरसेवक, शासन, प्रशासन यांना सगळ्यांना जर विसर पडलेली आहे ना साहेब, म्हणून हा रस्ता असा आहे ना आपला, हा मुंबईचा रस्ता आहे. सर्वात जास्त जर फंड कुठे वापरला जातो महानगरपालिकेचा मुंबईचा फंड म्हणजे 2-3 आपल्या राज्यांचा फंड आहे, तो ह्या प्रकारे वापरला जातोय का? उद्या काय जर ह्या रस्त्यावरनं अपघात झाले, अपघात रोज होतात, बाईकवाले पडतात, आपल्यापर्यंत येत नाहीत, म्हणून हा प्रश्न आज आपण इथे ज्वलंत प्रश्न आहे म्हणून आपण हा इथे उपस्थित केलेला आहे. सर, प्रशासनाने ऐकलं नाही तर पुढचं काय? जर प्रशासनाने ऐकलं नाही तर इथे आम्ही आंदोलन करू. जर ह्या रस्त्याचं काय यांनी काय केलं नाही तर आम्ही BMCच्या अधिकाऱ्यांना इकडे आणून डुबवू. नाही तर हा सगळा कचरा हा जेवढा दिसतोय ना तुम्हाला, हा सगळा घेऊन जाऊ आणि BMCच्या ऑफिसच्या बाहेर वॉर्ड ऑफिसर समोर नेऊन उभे ठेवू. आम्हाला ह्याचा काय तोडगा काढणार हे शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला सांगावं.